सध्या विधानसभा निवडणुकीचे जे वारे आहेत ते वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच आता पुन्हा एकदा नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर या गाडीवरती अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, कहो दिल से धनुभाऊ फिरसे मिशन 2024 आणि त्याच बाजूला लाल दिवा जो आहे तो लावण्यात आलेला आहे। अनिरुद्ध सानप नावाचा कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याने अशा पद्धतीनं धनंजय मुंडे यांचे जे बॅनर आहेत त्या गाडीवरती चिटकावलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे राज्यभरात सध्या राजकीय वारे वाहू लागले तर दुसरीकडे परळीमधून पुन्हा एकदा अशा पद्धतीनं जे आहेत त्यांचे मुंडे समर्थक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि एक वेगळ्या पद्धतीनं एक त्याग लाईन करून अशा पद्धतीनं मिशन मोहीम चालवण्यात येते। बाजूला जर बघितलं तर अजित पवारांचाही फोटो आहे, वर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे आणि बाजूला गटनेते वाल्मिक कराडांचा फोटो आहे। एकंदरीत पाहता या अनोख्या पद्धतीचे जे बॅनर आहेत अशा अनेक गाड्यांना लावण्यात आलेले आहेत आणि या गाड्या ज्या आहेत त्या आता बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात रस्त्यावरती धावताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 महिन्याच्या आतच अशा पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीत यशासाठी किंवा निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांचा आटापिटा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।